नमस्कार. मराठी मीडियम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण एचे जे फोनिक साऊंड आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत ई या अक्षराचे फोनिक साऊंड, जसं की ए, ई आणि अ या 4 पद्धतीने तो उच्चार केला जातो. आपण प्रत्येक उच्चाराचे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजावून सांगणार आहे. ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत आणि त्याचे मराठीतून जे अर्थ आहेत तेही लक्षात घ्यायचे आहेत. ईचा पहिला बेसिक साऊंड आहे ए. ए फॉर एलिफंट असं आपण घेतलं होतं स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये. तर ब एड बेड, बेड म्हणजे पलंग. प एन पेन म्हणजे लेखणी. ह एन हेन म्हणजे कोंबडी. ल ए ग लेग म्हणजे पाय. न ए ट नेट म्हणजे जाळे. ट एन टेन म्हणजे 10. म ए न मेन, मेन म्हणजे पुरुष. एग एग म्हणजे अंडे. प एट पेट, पेट म्हणजे पाळीव प्राणी. नेक्स्ट ईचा साऊंड आहे ई, दीर्घ ई. ट्र ई ट्री, ट्री म्हणजे झाड. ग्र इन ग्रीन म्हणजे हिरवा. ड ईब डीप म्हणजे खोल. श ई शी म्हणजे ती. ह ई ही म्हणजे तो, वी आपण. स ई ट सीट म्हणजे आसन. फ ई ट फीट, फीट म्हणजे पाय. मुलांना बेसिक साऊंडसोबतच हे जे ॲडिशनली जे साऊंड आहेत त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना वाचन करण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही आणि ते इझिली वाचन करू शकतील. तसेच तुम्हाला फोनिक साऊंड रिलेटेड अजून व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट ईचा फोनिक साऊंड येतो अ, जसं की ओपन, ओपन मीन्स उघडणे. फादर अर, मदर जिथे जिथे ई आर आहे तर त्याचा उल्लेख तिथं अर असा होतो. जर त्याला अपवाद एखादा शब्द असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. पेपर, गार्डन, बॉटल. ल बॉटलमध्ये ई हा सायलेंट होतो की नाही हे शेवटी पाहणार आहोत. टीचर आणि टेकन, टेकन म्हणजे घेतलेले. नेक्स्ट ई फोनिक साऊंड आहे ई. जो साधा ऱ्हस्व ई आहे त्याचा उच्चार हा कमी असा होतो, जसं की 11 11. एन्जॉय आनंद मिळवणे. एंगेजमेंट, इंगेजमेंट नाही म्हणत आपण तर एंगेजमेंट. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. हे सर्व ईच्या फोनिक साऊंडचे उदाहरणं आहेत. आता ई हा कधी सायलेंट होतो हे आपण पाहणार आहोत. जसं की शब्दाच्या शेवटी, ज्या शब्दाच्या शेवटी ई असेल तर तो ई जो आहे तो सायलेंट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण घेतलेले कोणताही उच्चार किंवा फोनिक साऊंड त्याच्यामध्ये घेतला जात नाही. जसं की एज, ल आईक, लव, ब्रीथ, प्लीज, ब्रिज आणि हेट हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये ईचा फोनिक साऊंड होत नाही. यावरून बॉटलचा जो लास्ट ई आहे तो सायलेंट असेल किंवा नाही हे तुम्हाला या टॉपिकवरून तर समजलेलंच असेल. अशा पद्धतीचे शब्द तुम्ही मुलांकडून वाचन करून घ्यायचे आहे आणि प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. धन्यवाद.